सनातन धर्मातील अद्भुत देवी देवी लक्ष्मी, जी धनसंपत्ती आणि सुखसंपत्ती याची अधिष्ठात्री मानली जाते. शुक्रवारचा दिवस यांच्या उपासनेचा विशिष्ट दिवस असतो. पण आपल्याला माहीत आहे का की देवी लक्ष्मीची एक मोठी बहीण सुद्धा आहे. ती आहे देवी दरिद्रा किंवा देवी अलक्ष्मी. आणि ही दुःख, दरिद्रता किंवा निर्धनतेची देवी मानली जाते. एकीकडे देवी लक्ष्मीच्या आगमनाकडे सर्व लोक उत्सुक असतात, पण दरिद्रेला कोणीच आपल्या घरात ठेवू इच्छित नाही. देवी लक्ष्मीचं स्वरूपही सुरेख आहे. त्या लाल रंगाच्या सुरेख वस्त्रात सजलेल्या, फुलाचे आसन असलेल्या आणि हातात सोन्याच्या नाण्यांनी भरलेला कलश असलेल्या असतात. त्यांना चंचल देवी सुद्धा म्हणतात. त्यांना एका ठिकाणी ठेवणे हे एक मोठे आव्हानच आहे. आणि इकडे देवी लक्ष्मीची मोठी बहीण देवी दरिद्राचं स्वरूप एकदम विपरीत आहे. पुराणांमध्ये त्यांना विखुरलेले केस असलेली, लाल डोळे असलेली आणि काळे वस्त्र परिधान केलेली वर्णित केले आहे. शिवपुराणात आलेल्या कथेनुसार समुद्र मंथनात देवी लक्ष्मीच्या आधी देवी दरिद्राची उत्पत्ती झाली होती. म्हणूनच त्यांना देवी लक्ष्मीची मोठी बहीण म्हटले जाते. एक वेळ अशी होती की या दोघी बहिणींकडे राहण्यासाठी सुनिश्चित ठिकाण नव्हते. असल्या परिस्थितीमध्ये देवी लक्ष्मी आणि त्यांची बहीण दोघींनी विष्णुदेवांकडे जाऊन आपल्यासाठी निवासस्थानाची मागणी केली. हे प्रभू विष्णू, कृपा करून आम्हाला एक ठराविक निवासस्थान पाहून द्या. आमच्या दोघींकडे ठराविक स्थान नाहीये. प्रभू विष्णू, ज्यांनी पिंपळाच्या झाडाला वरदान दिले होते की जे कोणी शनिवारच्या दिवशी त्याची पूजा करणार त्याच्या घरी समृद्धी नेहमी असणार, त्यांनी देवी लक्ष्मी आणि देवी दरिद्रा यांना उत्तर दिले, हे देव्यांनो, आपण काळजी करू नका. आजपासून आपण दोघी पिंपळाच्या झाडावर असावे. तेच आपले स्थायी निवास असणार. आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही येथेच राहणार प्रभू. दोघी बहिणी पिंपळाच्या वृक्षावर राहू लागल्या. एका दिवशी प्रभू विष्णू यांनी देवी लक्ष्मीसोबत विवाहबद्ध होण्याचा विचार केला. हे देवी लक्ष्मी, मी आपल्यासोबत विवाह करण्यास उत्सुक आहे. हे प्रभू विष्णू, आपल्यासोबत विवाहबद्ध होणे हे माझे भाग्य आहे. पण जोपर्यंत माझी मोठी बहीण दरिद्रा हिचा विवाह होत नाही, मी कसे काय विवाह करू शकते? त्यांच्या लग्नानंतरच मी लग्न करू शकते. बरे आहे. मग देवी दरिद्रा, आपल्याला कशा प्रकारच्या वराची कामना आहे? मला असे हवे की माझे पती कधीच पूजापाठ करणार नाही. त्यांनी मला अशा ठिकाणी ठेवावे जिथे काही पूजा उपासना होत नसेल. विष्णुदेवाने दरिद्राच्या इच्छेनुसार तिचे लग्न ऋषी उद्दालक यांच्यासोबत केलं. जेव्हा ऋषी उद्दालक दरिद्राला आपल्यासोबत आपल्या आश्रमात घेऊन गेले तेव्हा दरिद्राने तिथे प्रवेश करण्यास नकार दिला. नाही स्वामी, मी आपल्यासोबत या आश्रमात प्रवेश करू शकत नाही. पण काय झाले आहे दरिद्रा? या आश्रमात येण्यात काय त्रास आहे? आपण अजून तर हे आश्रम नीट बघितले सुद्धा नाहीये. मी फक्त त्याच घरांमध्ये जाते जिथे अस्वच्छ वातावरण असणार, ज्या ठिकाणी लोकसुद्धा अस्वच्छ आणि अशुद्ध असणार, त्यांचे वस्त्र मलिन असणार आणि ते चुकीचे वर्तन आणि कामं करणार. ज्या घरांमध्ये स्वच्छता आणि पावित्र्य आहे तिथे माझा प्रवेश नसतो. स्वच्छ आणि उत्तम ठिकाणी माझी छोटी बहीण लक्ष्मी निवास करते. हे आश्रम तर स्वच्छ आणि पवित्र आहे. इथले लोक स्वच्छ वस्त्र घालतात आणि पूजापाठ सुद्धा करतात. त्यामुळे मी इथे राहू शकत नाही. ऋषी उद्दालक आणि दरिद्रा यांच्यासाठी एक असे स्थान शोधण्यात आले जिथे काहीच पूजापाठ होत नसेल. पण पृथ्वीवर असे स्थान मिळाले नाही. तेवढ्यात देवी दरिद्रा पती वियोगामुळे विलाप करू लागली आणि इकडे विष्णुदेवांनी देवी लक्ष्मीला एकदा पुन्हा लग्नाबद्दल विचारले. हे प्रभू, जोपर्यंत माझी बहीण दरिद्रा हिचा संसार नीट सुरू होत नाही, मी लग्न करू शकत नाही. हे देवी, या पृथ्वीवर एकही ठिकाण असे नाहीये ज्या ठिकाणी पूजापाठ होत नसेल. म्हणून मी दरिद्रा आणि तिचे पती यांना पिंपळाच्या झाडावर रविवारचा दिवस राहण्यासाठी देणार. तेव्हापासून रविवारच्या दिवशी पिंपळावर देवांचे निवास नसून दरिद्राचा वास असतो. म्हणून या दिवशी पिंपळाची पूजा करत नाही.
विष्णुदेवांच्या आशीर्वादाने शनिवारी केलेली पिंपळाची पूजा यामुळे देवी लक्ष्मी यांची कृपा मिळते आणि घरातील समृद्धी कधीच कमी होत नाही. या विश्वासामुळेच आजही लोक पिंपळाच्या झाडाला कापायला घाबरतात. पण हे सुद्धा म्हटले गेले आहे की जर पिंपळाच्या झाडाला कापणे खूपच गरजेचे असेल तर त्याला रविवारीच कापावे. देवी लक्ष्मीला ज्या प्रकारे मिष्ठान्न आवडतात, देवी दरिद्राची आवड अर्थातच आंबट आणि तिखट पदार्थ आहेत. म्हणूनच असे म्हणतात की घराच्या आणि दुकानाच्या बाहेर लिंबू आणि मिरची लावली की देवी दरिद्रा ही बाहेरूनच तृप्त होऊन निघून जाते आणि घरात प्रवेश करत नाही. सोळापूर नावाच्या गावात रजनी नावाची स्त्री महेश नावाच्या आपल्या मुलासोबत राहत होती. रजनी स्वभावाने खूप कंजूष होती. या कारणाने ती आपल्या घरच्या लोकांना खायला सुद्धा नीट देत नसे. पैशांपायीच तिने आपल्या मुलाचे लग्न प्रीती नावाच्या मुलीसोबत लावून दिले होते. तिला हुंड्यात 4 लाख रुपये आणि एक सोफा सेट मिळाला. पण तिने तो सोफा एका खोलीत झाकून ठेवून दिला. एका दिवशी रजनी घरात नव्हती तेव्हा प्रीतीने विचार केला, हे काय, आईने तर सोफा काढलाच नाही आणि घरात दुसरा सोफा सुद्धा नाहीये. त्यांना वाटत असेल की मी काढेन. बरं, मी असं करते की आई येण्याच्या आत सोफा काढून हॉलमध्ये सेट करते. त्या बघतील तर त्यांना आनंद होणार. त्यानंतर ती आणि तिचा पती महेश दोघे सोफा काढून हॉलमध्ये व्यवस्थित लावून देतात. त्यानंतर महेश आपल्या कामावर निघून जातो आणि प्रीती चहा करून त्या सोफ्यावर बसून प्यायला लागते. तेवढ्यात रजनी तिथे येते. अरे हे काय सुनबाई, तू हा सोफा कशाला काढलाय? आई, सोफा ठेवलाच होता तर मी काढून घेतला. तसेही घरात दुसरा सोफा नाहीये. सामान असताना त्रास कशाला करून घ्यायचा, म्हणूनच मी काढला. अगं वा, तुला हे सर्व मला विचारून करायला पाहिजे. यापुढे लक्षात ठेव, आपल्या मनाने काहीच करायचे नाही. या घरात मी जे म्हणेन तेच होतं, कळलं का? बरं आई, मी लक्षात ठेवीन. आणि हे काय, तू आत्ता चहा पिते आहे? तुला माहीत नसेल तर सांगून ठेवते, या घरात एकदाच चहा होतो, दुसऱ्यांदा कोणीच चहा पित नाही. उगाच दूध साखर चहा नष्ट करण्यात काय अर्थ आहे? आत्ता प्यायली तर ठीक आहे, पण पुढे असे नाही करायचे. रजनीच्या या कंजूष स्वभावाला बघून प्रीती त्रासून गेली. तिला कळेच ना की तिने काय करावे. संध्याकाळी जेव्हा महेश आला तेव्हा रजनीने सोफा आत ठेवून दिला. तो आपल्या खोलीत गेला तर प्रीती म्हणाली, हे बघा, आई तर खूपच कंजूष स्वभावाचे आहे. मला चहा सुद्धा पिण्यास बंदी करतात. म्हणतात की घरात एकदाच चहा होणार, त्याशिवाय किती मध्ये मध्ये बोलतात. असे कसे चालणार? आई अशीच आहे, तिला काहीही बोलून फायदा होणार नाहीये. म्हणून ती जसे म्हणते तसेच करत जा, कारण तिचा स्वभाव फक्त महालक्ष्मी देवीच बदलू शकतात. रजनी आई महालक्ष्मीची भक्त होती. ती त्यांची खूप पूजा अर्चा करायची आणि खूप पैशांची मागणी करायची, कारण तिला पैशाची खूप लालूच होती. हे आई महालक्ष्मी, माझ्यावर आपली कृपा ठेवशील, मला अजून धन देशील. या शहरात माझ्यापेक्षा धनी कोणीच नसले पाहिजे. एकदा सकाळी त्यांच्या अंगणात एक गाय येते. प्रीती स्वयंपाकघरातून एक पोळी आणून गाईला घालते. तिला बघून रजनीला खूप राग येतो. हे नाही सुनबाई, तुला कळत नाही की असे पोळी वायफळ जाऊ देऊ नये? यात काय वायफळ आहे आई? आई, गाईला पोळी घालणे तर शुभ असते. काही शुभाभिभ नसतं. तुला जेव्हा 2 दिवस खायला मिळणार नाही ना, तेव्हा पोळीची किंमत कळेल. आता तुला 2 दिवस काहीही खायला मिळणार नाही, मग काही झाले तरी चालेल. आई, मी गरोदर आहे. अशा अवस्थेत माझे उपाशी राहणे बाळासाठी बरे नाही. काही होणार नाही, तुला अक्कल कशी येणार? मग निघतो इथून. रजनी प्रीतीला खायला देत नाही. दुसऱ्या दिवशी भुकेमुळे प्रीतीला त्रास होतो. ती लपून स्वयंपाकघरात जाते आणि खायला काहीतरी शोधते. तिला तिथे काहीच मिळत नाही, पण एक बिस्किटाचा डबा ठेवला असतो. ती त्यातून बिस्किटं काढून खाऊ लागते. तेवढ्यात रजनी तिथे येते आणि प्रीतीला वाटेल ते बोलू लागते. मी तुला खायला दिले नाही तर तू चोरी करायला लागलीस. हेच शिकवले का तुझ्या आईवडिलांनी तुला? आई, मी चोरी करत नाहीये. मला खूप भूक लागलीये आणि मी माझ्यासाठी नाही तर माझ्या बाळासाठी खात आहे. दया करा आई, मला थोडे खाऊ द्या. असल्या परिस्थितीमध्ये मी उपाशी कसं राहू शकते? पण रजनी प्रीतीचे अजिबात ऐकत नाही.
तिला खोलीत जाऊन बंद करून देते. त्यामुळे प्रीती रडू लागते. हे देवी महालक्ष्मी, ही कशी तुमची माया? एकीकडे या आई तुमची पूजा करतात आणि दुसरीकडे इतकी कंजूशी. त्यांना यामुळे बरे वाईट काय आहे हे सुद्धा कळत नाही. मी गरोदर आहे, काहीतरी करा आई. असे कसे चालेल? आता मला सहन होत नाही. देवी, आता तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे. तुमची भक्त इतकी कंजूष आहे, तिने तर आता जरा जास्तच केलं आहे. आपण बरोबर आहात प्रभू. त्या रात्री जेव्हा रजनी झोपलेली असते, आई महालक्ष्मी तिच्या स्वप्नात येते. रजनी, ए रजनी, ए बघ, तुला नेहमी जास्त पैशाची लालसा असते ना, म्हणून मी स्वतः तुझ्याकडे आले आहे. एक काम करशील, उद्या जे कोणी तुझ्या दारावर येणार त्याला आपल्या हातांनी स्वयंपाक करून पोटभर खाऊ घालशील. तुझ्या मनातले पूर्ण होणार. बरं आहे आई, मी असेच करणार. आपण स्वतः माझ्याकडे आलात. मी किती भाग्यवान आहे. मी आपल्या आदेशाचे पालन अवश्य करणार आहे. आई महालक्ष्मी अदृश्य होते. मग रजनी विचार करू लागते. हे काय, इतक्या लोकांना खाऊ घालायचे? खूप खर्च होणार. पण आई महालक्ष्मीनीच सांगितले, करावेच लागणार मला. असे किती लोक येणार? ठीक आहे, खाऊ घालीन त्यांना. रजनी सकाळी उठून स्वयंपाकाला लागते. आई महालक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे ती चविष्ट स्वयंपाक तयार करते. काही वेळानंतर तिच्या दारावर एक पती पत्नी भिक्षेला येतात. घरात कोणी आहे का? आम्ही खूप उपाशी आहोत. कोणीतरी जेवू घालेल का? हो, या दोघे इथे बसा, मी आपल्यासाठी जेवण आणते. रजनी त्या दोघांसाठी वाढून आणते. दोघेही आनंदाने जेवतात. आपण जेवण तर खूप चविष्ट केलंय, पण आमचं पोट भरलं नाहीये. आपण अजून जेवण द्याल का? हो, अवश्य आणते ना. रजनी आतून जाऊन जेवण आणते. ते दोघे पुन्हा पुन्हा जेवण मागतात, पण मध्येच रजनीचे सर्व जेवण संपून जाते. अरे देवा, आई महालक्ष्मीने तर सांगितले होते पोटभर जेवू घाल, पण माझे तर सर्व सामानच संपले. हे दोघं जेवतात ते तवर मी सगळं सामानच घेऊन येते. रजनी दुकानातून भरपूर सामान आणते आणि स्वयंपाक करून पुन्हा खाऊ घालते. पुन्हा पुन्हा खाल्ल्यावर सुद्धा त्यांचे पोट काही भरतच नाही. हळूहळू रजनीचे सर्व पैसे सुद्धा संपून जातात आणि सामान सुद्धा. आता काय करावे? रासलेली रजनी त्यांच्याकडे जाते. मला क्षमा करा, मी आपल्याला पोटभर जेवण नाही देऊ शकले. आता माझ्याकडे काहीच नाहीये जे शिजवून मी तुम्हाला देऊ शकणार. मी खूप मोठी पापात्मा आहे. मला क्षमा करा. ही आई महालक्ष्मी, ही कसली माझी परीक्षा घेते आहेस? मी आपल्या आदेशाचे पालन नाही करू शकले. मला क्षमा करा आई. रजनी खूप रडू लागते. तेवढ्यात ते पती पत्नी लक्ष्मी आणि विष्णू या वेशात दर्शन देतात. त्रास करून घेऊ नकोस रजनी, तू परीक्षेत खरी उतरली आहे. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, पण तुझ्या कंजूशीच्या स्वभावामुळे जे तू तुझ्या सुनेला त्रास देतेस त्यामुळे मी रात्र रागवले आहे. मला क्षमा करा आई, मला कळून चुकले आहे. माझे पाप क्षमा करा. आता मी असे नाही करणार. मी सर्वांसोबत आनंदाने राहणार आणि उत्तम व्यवहार करणार. माझ्यावर आपले आशीर्वाद असावे आई. तथास्तु. यानंतर आई महालक्ष्मी आणि विष्णुदेव तिथून अदृश्य होतात. रजनीला आपली चूक कळते. ती आपल्या सुनेसोबत प्रेमाने वागू लागते. सर्वांना उत्तम जेवायला देते आणि सर्व कंजूषपणा सोडून देते. आता रजनी घरातील सर्व जबाबदारी मुलगा आणि सून यांच्यावर सोपवते आणि आई महालक्ष्मीच्या भक्तीत लीन होते. तिचे कुटुंब आनंदाने नांदू लागते.